कंपाऊंडिंगचा बेनिफिट काय, कशा पद्धतीने कंपाऊंडिंग काम करतं, जगातलं 8वं आश्चर्य अल्बर्ट आइन्स्टाईननी कंपाऊंडिंगला का म्हटलं आहे, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जर सापडत नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून 100% मिळेल. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदवले. मागचे 22 वर्षाला फायनान्समध्ये काम करतो. मागच्या 10 वर्षापासून वेल्थ क्रिएशनसाठी लोकांना हेल्प करतो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये कंपाऊंडिंग म्हणजे नक्की काय, त्याचा कसा बेनिफिट होतो किंवा चक्रवाढ पद्धत मराठीत ज्याला आपण म्हणतो, याची पॉवर आपण सामान्य माणूस का लक्षात घेत नाही आहे आणि जर ही पॉवर आपण लक्षात नाही घेतली तर मग आपल्याला कधीही कंपाऊंडिंगचा जो बेनिफिट आहे, वेल्थ क्रिएशनचा जो बेनिफिट आहे तो मिळू शकत नाही. बरेचसे लोक इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतात, शेअर मार्केटमध्ये असतील, म्युच्युअल फंडमध्ये असतील, काही दिवस ते पैसे बनतात आणि मग त्यांना ते घराचं कर्ज फेडायची आठवण होते किंवा कुठेतरी गावाकडे जमीन घ्यायची आठवण होते किंवा कार बदलायचं वाटतं आणि मग ते काय होतं, जेव्हा ते कंपाऊंडिंग खरं सुरू होणार असतं, पैशाने पैसा जोडला जाणार असतो, त्यावेळी हे एक्झिट असतात मार्केटमधून. आणि खूप सारे एक्झाम्पल त्यांना कंपाऊंडिंगबद्दल खूप साऱ्या लोकांनी दिलेले आहेत. मी अजून नवीन एका पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा तुम्हाला कळतंय का. आणि हे कंपाऊंडिंग जर कळलं तर मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप मोठी वेल्थ क्रिएट कराल असं मला वाटतं. बघा इथे एक्झाम्पल आहे. एक वेडा माणूस एका शाण्या माणसाकडे जातो आणि त्याला म्हणतो की बाबा, मी तुला 50 करोड रुपये देतोय, तू काय करायचं आहेस, मला पहिल्या दिवशी 1 रुपया परत करायचा आहे, दुसऱ्या दिवशी मला 2 रुपये द्यायचे, तिसऱ्या दिवशी मला 4 रुपये द्यायचे, चौथ्या दिवशी मला 8 रुपये द्यायचे, 5व्या दिवशी तुम्हाला 16 रुपये द्यायचे, 6व्या दिवशी तुम्हाला 32 रुपये द्यायचे. असे तू मला प्रत्येक दिवशी पैसे डबल करून फक्त 31 दिवस द्यायचे. 31 दिवसानंतर हे 50 कोटी रुपये तुम्हाला रिफंड करायची गरज नाही आहे. तू फक्त मला 31 दिवस दररोज पैसे डबल करून द्यायचे. सुरुवात मात्र 1 रुपयाने करायची. हा जो शहाणा माणूस असतो, तू त्याची ऑफर ॲक्सेप्ट करतो आणि तो मनात विचार करतोय की बाबा हा किती बावळट आहे, 50 कोटी रुपये देतोय, 1 रुपयाने सुरुवात करायला सांगतोय आणि दररोज डबल करून मला फक्त 31 दिवस पैसे द्यायचे आहेत. सो तू त्याची ऑफर स्वीकार करतो आणि मनातल्या मनात खुश होऊन घरी जातो. घरी गेल्यानंतर विचार करायला बसतो की या व्यक्तीला मला किती पैसे द्यावे लागतील, 31 दिवसामध्ये 50 कोटी आता आलेले आहेत, मजा करायची आपल्याला. आणि घरी जाऊन विचार करायला बसतो आणि जेव्हा तो गणित करतो तेव्हा त्याच्या हे लक्षात येतं की त्याला 214 कोटी रुपये हे 31 दिवसामध्ये त्या वेड्या माणसाला परत करावे लागणार आहेत. आणि शॉक्ड, पूर्णपणे शॉक्ड आहे. आता मित्रांनो, हे तुम्हाला पण शॉक वाटू शकतं की बाबा 214 कोटी रुपये कसं काय. तर मित्रांनो, हे त्याचं मॅथमॅटिक आहे. तुम्ही जर बघाल, पहिले 8-10 दिवस काही वाटत नाही, 512 रुपये झाले डबल करत करत. दुसऱ्या 8-10 दिवसामध्ये मात्र हे पैसे 4-5 लाख रुपये झालेले आहेत. म्हणजे काय एवढं काय विशेष नाही वाटत आहे. पहिल्या 8-10 दिवसामध्ये काही नाही वाटत आहे, दुसऱ्या 8-10 दिवसामध्ये काहीतरी वाटायला तर लागत आहे. पण तिसऱ्या 8-10 दिवस जर तुम्ही बघाल तर इकडे डोळे पांढरे व्हायची वेळ येते. तुम्ही जर शेवटची 2 दिवस बघाल की शेवटच्या 2 दिवसात 53 कोटी आहेत, 30व्या दिवशी आणि 31व्या दिवशी 107 कोटी आहेत. म्हणजे ह्या 2 दिवसांचीच जर बेरीज केली तर 160-170 कोटी रुपये होते. बघा मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जेव्हा पैसे इन्व्हेस्ट करता, सुरुवातीच्या काळात तुम्हाला काय विशेष असं वाटत नाही की यार काय होतंय. तुम्ही बघता 12-15%, 18%, 20% रिटर्न बनतात. परत मार्केट पडतो, ते लगेच 12% परत माघारी येतं आणि मग ते सारखंच चालू असतं. कधी कधी असं वाटतं की यार मी होम लोनला जास्त व्याज भरतोय आणि याला इकडे कमी मिळायला लागलं रिटर्न, आणि मग आपला पेशन्स कुठेतरी संपतो आणि आपण निघून जातो. मित्रांनो, इथं वेळ देणं फार महत्त्वाचं आहे. पहिले 8-10 वर्ष काहीच नाही वाटणार तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना. कंपाऊंडिंग खरं सुरू होतं माझ्या मते 5-7 वर्षानंतर, 5 ते 7 वर्षानंतर थोडं इफेक्ट दिसायला लागतो की यार खरंच माझे पैसे बनायला लागले. 5-7 वर्ष थांबण्याची मानसिकता नाही, लगेच 3-4 वर्षात 5 वर्षात एक्झिट करत असाल तर तुम्हाला एक कंपाऊंडिंग कधीच कळणार नाही, कधीच त्याचं बेनिफिट घेता येणार नाही आणि तुम्ही नाही घेतलं तर तुमची येणारी पिढीसुद्धा याचा बेनिफिट नाही घेऊ शकणार. सो प्लीज थोडे पैसे ठेवून पण वाट बघा, त्याच्याबरोबर राहा. मग तुम्हाला 8-10 वर्ष काही नाही वाटणार, दुसऱ्या 8-10 वर्षात बरंच काय वाटायला लागेल. आणि तिसऱ्या 8-10 वर्ष जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये काढलेत तर एक बिझनेसमॅन जेवढे पैसे कमवू शकतो ना त्याच्या एंटायर लाईफ टाईममध्ये विदाऊट इन्व्हेस्टिंग, त्याच्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही इन्व्हेस्टिंगनी कमवू शकाल. अर्थात प्रत्येकाचा आकडा वेगळा असेल, पण तुम्ही प्रचंड वेल्थ क्रिएट करू शकता इकडं वेळ स्पेंड केला तर. पुढे खूप सुंदर वाक्य आहे, ते म्हणतात की या असेट क्लासमध्ये टायमिंग करणं महत्त्वाचं नाही. तुम्ही कधी पैसे टाकताय, मार्केट वर होतं तेव्हा टाकताय, खाली होतं तेव्हा टाकताय, मध्ये होतं तेव्हा टाकताय, त्यांनी काही फरक पडत नाही. तर तुम्ही इथं वेळ किती देताय, जेवढा तुम्ही वेळ देणार तेवढं तुमचं वेल्थ क्रिएट होणार असं
या PPTमध्ये लिहिलेलं आहे. सो मित्रांनो, वेळ द्या. तुमचं म्युच्युअल फंडमध्ये प्रचंड मोठं वेल्थ क्रिएट होऊ शकतं, जे तुम्हाला तुमच्या परिवाराला येणाऱ्या पिढीला कदाचित संपणार नाही एवढं तयार होऊ शकतं. सो बी पेशन्स. आणि खूप सारी लोक असं म्हणतात या एवढ्या वर्षांनी 30 वर्षांनी काय होणार. मित्रांनो, माणसाची लाईफ एक्सपेक्टन्सी 100कडे पोचलेली आहे. 100 वर्ष माणूस जगेल असं मेडिकल सायन्स म्हणत आहे. 40च्या आतले 60% लोक 100 क्रॉस करतील असं म्हणतायत. आणि 100 वर्ष जर तुम्ही जगणार तर 30 वर्ष त्यातली तुम्ही बरं, मी 100% तुमच्या कमाईचा भाग इन्व्हेस्ट करा म्हणत नाही आहे. 20-30% जरी तुम्ही ते ठेवले तरीसुद्धा तुमची खूप मोठी वेल्थ क्रिएट होऊ शकते. उगीच भविष्यात 30 वर्षांनी कधी काय होणार. मित्रांनो, मेडिकल सायन्स एवढं ग्रोथ करत आहे की तुम्ही 100 वर्ष जर जगलात तर 60 नंतरची 40 वर्ष तुम्हाला बिनकाम करता काढायची आहेत. आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे इनफ पैसे असणं गरजेचं आहे. आज पैशांचा जर तुम्ही भोग घेतला, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन घेतलं तर भविष्य मात्र फार टेन्शनचं, त्रासाचं आणि कदाचित खूप वाईट असू शकेल. सो प्लीज स्वतःची काळजी स्वतः घ्या. जर काही या कामी मदत लागत असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. वी आर हिअर टू हेल्प यू. आणि जर व्हिडिओ आवडला आहे तर लाईक, शेअर म्हणजे तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा. अशाच युजफुल माहितीसंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटेल. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.